नवी मुंबई के नेरुल में मौजूद विश्व शांति सोसाइटी में पुनर्विकास के मुद्दे पर सोसाइटी के रहवासियों के बीच विवाद काफी बढ़ गया है। शुक्रवार शाम सोसाइटी के एक घर की छत गिरने की वजह से वहां रहने वाली एक वृद्ध महिला गंभीर रूप से घायल हो गई थी, जिसके बाद से सोसाइटी के कई लोगों ने उसे तुरंत खाली करवाने की मांग की ताकि जल्द से जल्द इस सोसाइटी का पुनर्विकास किया जा सके और लोग अपने अपने घरों में आकर दोबारा रह सके। शुक्रवार को छत गिरने के बाद एमसीवी के लोगों ने वहां पहुंचकर सोसाइटी की बिजली सप्लाई काट दी थी ताकि लोग घर खाली कर निकल जाए, लेकिन एमसीवी के अधिकारियों के जाते ही सोसाइटी के कुछ लोगों ने प्राइवेट वायरमैन को बुलाकर बिजली फिर से जुड़वा ली। सोसाइटी के कई लोगों ने बताया कि नवी मुंबई महानगर पालिका के उपायुक्त ने उन्हें वादा किया था कि शनिवार को वह सोसाइटी में आकर लोगों की समस्या को सुनेंगे, लेकिन वह नहीं पहुंचे। हालांकि नवी मुंबई महानगर पालिका के कुछ कर्मचारी वहां आए थे और गिरी हुई छत का वीडियो लेकर वापस चले गए। एक साल पहले ही नवी मुंबई महानगर पालिका ने धोखादायक इमारत घोषित कर दिया था। नवी मुंबई महानगर पालिका ने एक साल पहले ही इस इमारत को असुरक्षित घोषित किया था। उसके बाद भी अब तक नवी मुंबई महानगर पालिका सोसाइटी को 4 नोटिस भेजकर खाली करवाने की अपील कर चुकी है, लेकिन अब तक ज़्यादातर लोगों ने अपने घर खाली नहीं किए हैं। ऐसे में अगर कोई बड़ी दुर्घटना होती है तो उसके लिए जिम्मेदार कौन होगा, यह सवाल सोसाइटी के ज़्यादातर लोग उठा रहे हैं। सोसाइटी के 30 वर्ष पूरे होने के बाद पुरानी कमेटी ने स्ट्रक्चरल ऑडिट करवाया था, जिसमें सोसाइटी के लोगों के रहने लायक यह नहीं पाया गया था। उसके बाद भी सोसाइटी के पुनर्विकास की प्रक्रिया शुरू कर दी गई थी और सोसाइटी में रहने वाले 210 परिवारों में से करीब 180 लोगों ने पुनर्विकास के लिए मंजूरी दे दी थी, जिसके पश्चात पुरानी कमेटी ने ईवी होम्स को इस बिल्डिंग के पुनर्विकास की जिम्मेदारी देने की बात कर ली थी। उस वक्त ईवी होम्स की तरफ से कहा गया था कि सीसी मिलने में समय लगेगा, तो भी अगर अभी कोई अपने घर खाली करके जाएगा तो कंपनी उसे भाड़ा देना शुरू कर देगी। मानवता के नाते कंपनी ने उन 60 लोगों को भाड़ा देना शुरू भी कर दिया था जो कि पहले घर छोड़कर चले गए थे। इसी बीच सोसाइटी में चुनाव हुआ और नई कमेटी चुनकर आ गई। उसके आते ही ईवी होम्स कंपनी से कहा कि आप भाड़ा रोक दीजिए और विश्व शांति के पुनर्विकास को लेकर आपकी क्या योजना है वह हमें बताओ। वहीं यहाँ के उपस्थित नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया इस सोसाइटी को लेकर दी है कि किस तरह से इस जर्जर इमारत को लेकर वो चिंतित हैं। रिडेव्हलपमेंट थांबलेलं नाहीये। या 30 वर्षाच्या पुढच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांना महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आता सांगितलेलं आहे। आम्ही रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आणि ती महापालिकेने C1 टाईप म्हणजे राहण्यास अयोग्य धोकादायक अशी घोषित केलेली आहे। त्याआधी आमचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे, परंतु आमचं जे पर्यावरण विभाग आहे त्याच्या मंजुरीच्या आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत। ते काम का थांबले तर सुप्रीम कोर्टामध्ये पर्यावरण विभागाची काहीतरी केस चालू आहे, त्यामुळे आमचं ते काम थांबलेलं आहे। तिथून आम्हाला मंजुरी आली की लगेच आम्हाला सीसी येईल। त्या स्टेजला आमचं काम आहे। आता सीसीला उशीर होते आता मी तुम्हाला सांगितलं त्या सुप्रीम कोर्टाच्या कारणामुळे। तर आम्ही विकासकाशी मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की ही जी आता आपली अति धोकादायक महानगरपालिकेने डिक्लेअर केलेली आहे, तर आम्हाला जर घरं खाली करायला लागली तर आम्ही कुठे जायचं। तर त्यांनी आमची जे म्हणणं होतं त्याचा सहानुभूतीपूर्वक त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जर तुम्ही घरं खाली करत असाल आणि त्याचा शांततापूर्ण माझ्या ताबा देणार असाल मला, तर मी तुम्हाला भाडं चालू करेन। आणि त्याप्रमाणे त्यांनी ते भाडं चालू केलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये। परंतु आता ही जी नवीन कमिटी आली त्यांनी विकासकाला सांगितलं की आम्हाला DA बद्दल पुनर्विकासाबाबत काही शंका आहेत, त्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी ते करायची नाही, सगळ्या ऍक्टिव्हिटी थांबवायच्या। त्याच्यामुळं विकासकाचा नाईलाज झाला, त्यांनी भाडं थांबवलंय। जर यांनी आता लिहून दिलं की बाबा भाडं चालू करा, आमची तुम्हाला संमती आहे,
आणि जबाबदारी आम्ही घेतो त्याची. तर विकासक भाडं चालू करायला तयार आहे. सोसायटी 1.5 वर्षापूर्वी C1 म्हणून डिक्लेअर झाली होती. आम्ही रिडेव्हलपमेंटचं प्रोसिजर करतोय. डेव्हलपमेंटच्या प्रोसिजरमध्ये आमचं सर्वानुमत आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकांनी याला प्रतिसाद देऊन त्याला प्रतिसाद दिलेला होता. स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं होतं लोकांनी की आम्हाला तुमची संमती आहे. आणि त्यामुळे हे C1 डिक्लेअर असल्यामुळे आम्ही लोकांना सांगितलं की खाली करूया आपण. कोणा स्लॅब पडला काय झालं तर त्रास होईल, त्याचा अपघात होऊ शकतो, मोठी दुर्घटना होऊ शकते, असं होतं म्हणून आम्ही काही लोकांनी खाली केलेलं आहे. काही लोक खाली करत आहेत. पण नवीन कमिटी आल्यानंतर नवीन कमिटीने जे बिल्डरने भाडं चालू केलं होतं ते भाडं बंद करायला लावलं. भाडं का बंद करायचं त्याचं काही कारण नाही. रिडेव्हलपमेंट का थांबवायचं याचं कोणतंही स्पष्ट कारण कोणा समितीला कुठलाही रहिवाशाला दिलेलं नाही. त्यांनी किती फ्लॅट आहे आणि काय 210 फ्लॅट आहेत. बरेचसे फ्लॅट इथले जवळजवळ 60 फ्लॅट रिकामे झाले, लोक बाहेर गेलेले आहेत राहायला. बरेचसे फ्लॅट असे जे क्षतिग्रस्त आहेत, त्यांचं स्लॅब कधी होतं, कोणतीही दुर्घटना होऊ शकते. आपल्याला समोर हा बघा, हा जो कॉर्नर आहे हा कधी खाली पडू शकतो, कारण त्याच्या सळ्या दिसायला लागलेल्या आहेत. मग अशी एखादी दुर्घटना होण्याची महापालिका वाट बघते का? महापालिकेने कारवाई करायला पाहिजे. पालिकेचे अधिकारी येणार होते काय? काल पालिकेचे अधिकारी आले होते. त्यांनी इथे लाईट कट केली होती. पण इथल्याच काही लोकांनी प्रायव्हेट वाल्यांना बोलून ती लाईट जबरदस्ती जोडून घेतली आणि हे कायदेशीर नाहीये, बेकायदेशीर काम केलेलं आहे. पालिकेला याबद्दल कळवलेलं आहे आणि पालिका त्याच्यावर कारवाई करणार आहे. किती लोक सपोर्ट आहे हा पालिकेचा? 180 लोकांचा सपोर्ट आहे 210 पैकी. किती लोक विरोध करत आहे? विरोध करणारे मोजके 20 ते 22 लोक आहेत. आधी जी कमिटी होती ती बरखास्त करण्यात आली होती की नाही? ते इलेक्शन मध्ये इलेक्शन केलेलं होतं, प्रॉपर इलेक्शन मध्ये ते आणि जे नवीन कमिटी आली त्यांनी विरोध केलेला आहे त्यांनी. पण त्याचं कारण सांगितलं नाही अजूनही कोणाला. काही स्पष्ट कारण देत नाहीयेत. ऑफिस वेळेवर उघडत नाहीयेत. कोणताही पत्र व्यवहार होतो कोणासोबत किंवा कोणाचं पत्र येतं त्याचं कुठलंही ते सदस्यांपासून लपवून जातं. कुठलंही महानगरपालिकेची नोटीस आली होती की तुम्ही खाली करा म्हणून. ती नोटीस कुठल्याही लोकांना अजून त्यांनी दाखवलेली नाहीये, लोकांना दिलेली नाहीये. सर्व त्यांचं लपून चाललेलं आहे. काय करतात कोणाला कळून सांगत नाहीत, रहिवाशांपर्यंत पोहोचत नाहीत. ते काय करतात, ते कोणाशी पत्र व्यवहार करतात, काय करतात. शीतल वैजनाथ तांडेल, मी विश्वशांती सोसायटी सेक्टर 8 नेरूळमध्ये रहिवासी आहे. तर आम्हाला जो इथे रिडेव्हलपमेंटचा जो त्रास नाही बोलू शकत, पण रिडेव्हलपमेंटची सर्व जी पद्धत आहे ती एकदम कायदेशीर आणि विधिवत चालू होती. आणि मध्येच जे काही विरोधकांनी लोकांमध्ये गैरसमज करून हा रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे थांबवलेला आहे ते आम्हाला सर्वांना माहीत आहे. तर आता जे आमचं जे भाडं चालू झालेलं, म्हणजे बिल्डर जे आहेत आपले विकी थॉमस सर, त्यांनी आम्हाला DA मध्ये CCच्या नंतर भाडं सुरू करणार, म्हणजे हे सोसायटी खाली झाल्यानंतर असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण महानगरपालिकेने जेव्हा आमचा इथे C1 घोषित झाली, अति धोकादायक इमारत, त्याच्यामुळे त्यांनी विकी थॉमस सरांनी आम्हाला सहानुभूतीपोटी किंवा माणुसकीपोटी त्यांनी इथून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाडं सुरू करू असं त्यांनी सांगितलं. त्या कारण आम्ही बरेच जणांनी 50-60 लोक इथून गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आमचं आता भाडं पण थांबवलेलं आहे. आणि जी नवीन कमिटी आता जी निवडून आलेली आहे त्यांनी बिल्डरला काही गोष्टी सांगून आमचं भाडं थांबवलेलं आहे. तर आम्हाला अशी विनंती आहे की प्रशासनाने आम्हाला काहीतरी सहाय्य करावे. इथं पूर्ण आमची सोसायटी करणं पूर्णपणे तयारी झालेली आहे. सगळे कागदपत्रे व्यवहार झालेले आहेत. तरी आता नगरपालिकेकडनं कुठलीही कारवाई होत नाही आहे, कारण की कालच एकाचा POP पडलेला आहे. त्या आजींना खूप लागलेला आहे. तर सगळ्यांचा जीव इथे धोक्यामध्ये आहे. इथे बिल्डरकडनं भाडं मिळत नाही आहे. आणि नगरपालिकेकडनं लवकरात लवकर सगळी पूर्ण कारवाई व्हावी अशी अपेक्षित आहे, कारण की सगळ्यांचा जीव इथे धोक्यामध्ये आहे. आणि मध्यमवर्गीय लोक असल्यामुळे स्वतः घरातनं बाहेर निघून भाडं भरून वेगळं राहणे हे कोणालाही परवडत नाही आहे. इथे सोसायटीमध्ये कोण ऑब्जेक्शन सॉरी ऑब्जेक्शन कोणाचे आहे रिडेव्हलपमेंटसाठी? काही लोकांचे आहे रिडेव्हलपमेंटसाठी, कारण की त्यांना कोणी चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली असावी की आम्ही जास्तीचा एरिया देऊ,
पण तसं कुठलंही सोसायटी कमिटीकडनं आम्हाला नोटीस किंवा माहिती सांगण्यात आलेली नाही. पुरुषोत्तम कनौजे के साथ पंकज विनोद सिंह, रिपोर्ट आवाज टुडे, नवी मुंबई.